पण या पूर्ण परिस्थितीमध्ये राज ठाकरे सातत्यानं प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा त्यांचे नेते म्हणत आहेत की या मोर्चाला किंवा या आंदोलनाला राजकीय पद्धतीनं पाहण्याची काही गरज नाही किंवा राजकीय दृष्टीने पाहण्याची गरज नाही, तर हे फक्त मर्यादित मराठीच्या मुद्द्यापुरतं असेल की राजकीय दृष्ट्या पण काही पावलं पुढे पडत आहेत? कसं आहे की महाराष्ट्राचा जो मराठी भाषेचा लढा आहे हा लढा राजकीय कमी असायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला वाटलं पाहिजे, तो कोणत्याही पक्षामध्ये असू द्या, तो कोणत्याही जातीचा असू द्या, पंथाचा असू द्या, की हा मराठीचा लढा माझा आहे. हे जेव्हा वाटेल तेव्हा महाराष्ट्र पुन्हा एकवटेल. जसं मुंबईसह महाराष्ट्राची लढाई जी झाली संयुक्त महाराष्ट्राची, त्याच्यामध्ये सर्व विविध विचाराचे लोक एकत्र आले आणि संयुक्त महाराष्ट्र समिती बनली आणि लोक रस्त्यावरती उतरले, कारण प्रत्येकाला वाटलं होतं हा लढा माझा आहे. त्याच्यात काँग्रेसचे लोक सामील होते, इतर समाजवादी सामील होते, सगळेच सामील होते ना. तसा हा लढासुद्धा त्या पद्धतीनं व्हावा असं जर वाटत असेल नेत्यांना तर त्यात चुकीचं काहीच नाही. आणि बघा शेवटी असं आहे की तुम्ही किती अराजकीय म्हटलं तरी त्या लढाईमध्ये उद्धव ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत, शरद पवार उपस्थित राहणार होते. राजकीय नेत्यांशिवाय गर्दी होते का मला सांगा? यंत्रणा कोण राबवतो? शेवटी मराठीप्रेमी येतील, नाटकवाले येतील, सिनेमावाले येतील, साहित्यिक येतील, सामान्य माणूस येईल, पण कोणीतरी आपला नेता तिकडे आहे म्हणूनच येतो. पण दोन ठाकरेंना एकत्र करण्यासाठी अजून पण पवारांची गरज लागणार तुम्हाला? म्हणजे पवारांची गरज यात पवार साहेबांची गरज काय? दोन ठाकरेंनी ठरवलं आम्हाला एकत्र यायचं आहे, याच्यामध्ये आता तिसऱ्या माणसाची गरजच नाही आहे ना. मग हे जर तर कुठून येत आहे की हे तात्पुरतं आहे, हे काही कायमस्वरूपी एकत्र येणार नाही? ठरलंय का? दोघांमध्ये मिटिंग झाल्या आहेत? बघा की प्रश्न असा आहे की हे भाऊ का आज एकत्र नाही आहेत ना, ते जन्मापासून एकत्रच आहेत. मधल्या काळामध्ये काही राजकीय मतभेद झाले असतील आणि ते राजकीय मतभेद जरी झाले असले तरी नाती तुटत नाहीत. मी या मताचा कारण मी या दोघांच्याही जवळ आहे, कुटुंबाच्या जवळ आहे पहिल्यापासून. नाती तुटत नसल्यामुळे ते जे एक बंध असतात ते कधी तुटले नाहीत ना. आणि हे जे काय कोणी म्हणतायत हे तात्पुरतं आहे वगैरे, ठीक आहे, त्यांना तसं वाटत असेल, मला असं वाटत नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.